गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. तर मी आज आहे कोइंबतूरमध्ये. आपल्या साऊथ इंडिया सिरीजचा हा पहिला दिवस आहे. तर मी आता उभा आहे ते कोइंबतूर स्टेशन, रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर. तर इथून आता मी एक्सप्लोअर करतो आहे कुन्नूर. तर कुन्नूरला मला इथून जायचं आहे. तर इथून मला बस आहे, जे इथलं जवळचं बस स्टॉप आहे गांधीपुरम, तिथे जाणार आहोत आणि मग तिथून बस पकडणार आहोत. तर आज मी निघालो साऊथ इंडिया टूरला आणि पाहणार आहे आज कोइंबतूर शहर आणि तिथली पर्यटन स्थळं. तर मित्रांनो, मी आता आहे कोइंबतूरमधल्या गांधीपुरम या बस स्टॉपवरती. तर इथे येण्यासाठी आपल्याला खूप ऑप्शन आहेत. जसं की तुम्ही इथे एअरपोर्टसुद्धा जवळ आहे किंवा कोइंबतूर एअरपोर्ट, तर तिथून येऊ शकता. दुसरा ऑप्शन आहे रेल्वेचा. तर तुम्ही आपल्या भारत देशाच्या कुठल्याही रेल्वे स्टेशनवरून इथपर्यंत येऊ शकता, तुम्हाला ट्रेन मिळू शकते. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे जे नॅशनल हायवे, म्हणजे तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही 948 या नॅशनल हायवेने इथपर्यंत येऊ शकता. तर कोइंबतूर हे साऊथ इंडियामधलं मँचेस्टर आहे असं मानलं जातं इथे. आणि इथे असे अनेक ठिकाणं आहेत, जसं की आदियोगीची स्टॅच्यू आहे, त्यानंतर ओटी आहे, कुन्नूर आहे, त्यानंतर अनेक अशी नैसर्गिक पर्यटन स्थळं आहेत. तर ती आज आपल्याला एक्सप्लोअर करायची आहेत. तर इथून मी गांधीपुरम बस स्टॉपवरून बस पकडलेली आहे आणि ही जाणार आहे मेट्टुपालयम, जे की ओटीपर्यंत जाणारी जी टॉय ट्रेन असते, तर तिथलं पहिलं स्टेशन आहे. तर चला जाऊया आता. बसचा प्रवास हा 1 तासाचा असणार आहे इथून. गांधीपुरम बस स्टॉपवरून मेट्टुपालयमसाठी निघालो आणि मी विचार करू लागलो की आपण आता टॉय ट्रेनची सफर करणार आहोत. पण इथे आल्यावर भलतंच कळालं, मेट्टुपालयममधून ओटीपर्यंत जाणारी फक्त एकच ट्रेन अवेलेबल असते. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात फक्त 2च ट्रेन अवेलेबल असतात. तर मित्रांनो, मी आता आहे मेट्टुपालयम या रेल्वे स्टेशनला. तर मेट्टुपालयम म्हणजे ओटीसाठी जाणारी जी टॉय ट्रेन जिथून जाते ना, तर ते स्टेशन आहे, जी माझ्या पाठीमागे आहे, ती पाहू शकता. तर कोइंबतूरमधून मी बस पकडून मेट्टुपालयमपर्यंत आलो आणि आता इथून जाणार आहे. टॉय ट्रेनने जायचा विचार होता, पण टॉय ट्रेन सध्या नाही मला वाटतं अवेलेबल. तर इथून आम्ही बसनेच जाणार कुन्नूरपर्यंत. तर चला. Morning 7 o'clock. Only 2 trains available. One train. Okay. 2 2 o'clock. 12 o'clock. 5 hours. 5 hours. 8, 9, 10, 11, 12. बसलोना 2 hours. मेट्टुपालयममधून कोटीला जाण्यासाठी फक्त 2 ट्रेन अवेलेबल असतात. एक सकाळी 7 वाजता आणि एक सकाळी 9 वाजता. तर हे आम्हाला माहिती नव्हतं, पण हे इथे आल्यानंतर समजलं. तर तुम्हीसुद्धा इथे येत असाल तर तुम्हाला हे कन्फर्म करणं गरजेचं आहे की तुम्हाला ट्रेन्स कुठल्या महिन्यामध्ये या ट्रेन्स अवेलेबल आहेत की नाही. तर मला वाटतं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 2 ट्रेन्स अवेलेबल असतात. तर माझ्या मागे जे तुम्ही बघताय ना, तर हे मेट्टुपालयम रेल्वे स्टेशन आहे. तर इथूनच ही टॉय ट्रेन जाते, मला असं वाटतं. हां, इथूनच जाते. तर मित्रांनो, कोइंबतूर हे भारतामधील, दक्षिण भारतामधील मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं. तर तमिळनाडू राज्यातील हे एक महत्त्वाचं शहर आहे आणि इथे औद्योगिक शहर म्हणून याला ओळखलं जातं. तर मित्रांनो, कोइंबतूर हे औद्योगिक क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचं शहर मानलं जातं तमिळनाडूमध्ये. त्यानंतर इथे ओटी, कुन्नूरसारखी जी पर्यटन स्थळं आहेत, थंड हवेचं ठिकाण, ज्याला की हिल स्टेशन म्हटलं जातं, तर त्यासाठी सुद्धा खूप फेमस आहे. साऊथ इंडियामध्ये आल्यानंतर इथली मंदिरंही खास असतात. इथली कलात्मक रचना ही पाहताना डोळे दिपून टाकतात.
पुन्हा एकदा मेट्टुपलायम बस स्टॉपला आलो आणि बससाठी थांबलो. मेट्टुपलायममध्ये बस पकडली आणि मी विचार करू लागलो की ही बस जाणार आहे उटीपर्यंत. तर मग आपण कुन्नूरपर्यंत का जायचं, उटीला जाऊया. किस्सा असं झालं की आता आम्ही मेट्टुपलायममधून बस पकडली आहे, ती जाणार आहे उटीपर्यंत. म्हणजे कुन्नूर होऊनच उटीला जाणार आहे. तर आम्ही विचार केला की उटीपर्यंतच जाऊ, कुन्नूरला न जाऊ. तर अशा प्रकारे आता हा प्लॅन झालेला आहे. बघूया पुढे कसं होतं ते. बसमध्ये बसल्यावर इथली एक गोष्ट मला कळाली की इथल्या बसमध्ये खूप मोठ्याने गाणी वाजत असतात. मोठ्या आवाजाचे स्पीकर हे कंपल्सरी आहेत बसमध्ये. इथल्या लोकांना ह्याची सवय असेल, पण आमच्यासाठी हे नवीन होतं. बाहेरचे सुंदर असे नजारे पाहत बस एका उंचीवर चालली होती आणि हवेत होणारा वातावरणाचा बदल आता जाणवू लागला होता. आता बस एका ठिकाणी थांबली होती. बुलियार असे या ठिकाणाचं नाव होतं. तर मित्रांनो, आपण उटीच्या बसमध्ये बसलो आणि आता मध्ये इथे थांबलो आहे. जे हे ठिकाण आहे बुलियार, म्हणजे अजूनसुद्धा खूप लांब आहे. जे आपण मेट्टुपलायममधून बस पकडली, तर ती बस आता इथे थांबलेली आहे बुलियार या ठिकाणी. आणि अजून मला वाटतं काहीतरी 50 किलोमीटर 50 किलोमीटर फ्रॉम मेट्टुपलायम. तर 50 किलोमीटर म्हणजे 2 तासाचा हा रस्ता आहे. पुन्हा बसमध्ये बसलो आणि बस उटीच्या दिशेने निघाली. बाहेरचं दृश्य लक्ष वेधून घेत होतं. निलगिरीची उंच उंच झाडे, चहाचे मळे, खूप सुंदर. आणि हवा अतिशय थंड जाणू लागली होती. मित्रांनो, उटीला उदगमंडलम हे नाव आहे आणि निलगिरी जिल्ह्यातील हे एक प्रमुख थंड हवेचे ठिकाण आणि शहर आहे. निलगिरीची राणी म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण चहाचे मळे, हिरवेगार डोंगर आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे. साऊथमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतो लँग्वेजचा, कारण त्या लोकांना हिंदीसुद्धा येत नाही आणि इंग्लिश पण जास्त येत नाही त्यांना. तर आपण थोडीफार ॲडजस्टमेंट करून गोष्टी हँडल करू शकतो.
तर आता जस्ट आम्ही बसमधून उतरलो ओटीमध्ये आणि इथून आम्हाला जायचं आहे. आमच्याकडे 2 तास आहेत, तर 2 तासामध्ये किती पॉईंट्स करू शकतो ते आता मी रिक्षावाल्याला विचारलं, तर त्याने सांगितले 4-5 पॉईंट आहेत. तर मेन त्यातलं आहे जे टी फॅक्टरी, तिथे आपण व्हिजिट करणार आहोत. तर जे चहा पावडर जी चहा बनवतात, तर त्याची प्रोसेस आणि तिथे म्युझियम आहे, तर तिथे आपण व्हिजिट करणार आहोत. आणि माझ्या पाठीमागे जे हे बस स्टॉप आहे ते ओटीचं आहे. तर हे बस स्टॉप इथे जर आपल्याला कोइंबतूरला जायचं आहे किंवा कुठल्या ठिकाणी जायचं आहे, तर इथून तुम्हाला डायरेक्ट बस मिळून जाते. रिक्षामध्ये बसून आम्ही निघालो टी फॅक्टरी व्हिजिट करायला. ओटीचे रोड अतिशय सुंदर आहेत. ओटीमध्ये उतरल्यानंतर आता पहिलं आपण स्पॉट व्हिजिट करतो ते म्हणजे टी फॅक्टरी, जे माझ्या पाठीमागे आहे. तर ही आहे टी फॅक्टरी. तर इथे प्रोसेसिंग होते टीची, तर ते जाऊन आपण बघणार आहोत. तर चला. आणि इथला जो मागचा बॅकग्राऊंडचा व्ह्यू आहे तो कमाल आहे, म्हणजे एकदम जबरदस्त आहे. फुल ग्रीनरी. ओटीचा सगळ्यात बेस्ट व्ह्यू इथे मिळेल तुम्हाला. तर इथे आल्यानंतर आपल्याला एक QR कोड आहे, तो स्कॅन करावा लागतो आणि तिथे आपली 20 रुपीजची फी आहे पर पर्सन, ती भरावी लागते. त्यानंतर आपल्याला या बॅरिगेट्समधून आतमध्ये एंट्री देतात. फॅक्टरीमध्ये एंट्री केल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला या फॅक्टरीचा इतिहास बघायला मिळतो. ते सविस्तर पोस्टर्स बनवून तिथे लावलेले गेलेत. मग इथून सुरुवात होते खरी चहा प्रोसेसिंग. चहाची एकत्र केलेली पाने इथे एकत्र आणली जातात आणि या बॉक्समध्ये ती टाकली जातात. त्यानंतर ही पाने सॉर्टिंग करून त्याचे रूपांतर बारीक पानांमध्ये करतात. पुढे हळूहळू ही पाने मशीनमधून सरकत जातात. आणि पुढे काय काय होतं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाच. तर चला जाऊया पुढे. शेवटी त्या चहाची पावडर बनवून रेडी झालेली आहे आणि ती पॅकिंग करून विकण्यासाठी सज्ज आहे. त्यांनी तिथे तयार झालेल्या चहा पावडरचा चहा प्यायला दिला. आम्ही चहाचा आनंद घेतला. चहाची प्रोसेसिंग बघून बाहेर आलो आणि त्यांनी चहासुद्धा टेस्ट करायला दिला आम्हाला.
चहा खूप छान होता. आणि इथे पाठीमागे आता इथली दुकानं आहेत जे चहा विकतात ते. इथे वेगवेगळ्या प्रकारची चहा आपल्याला पाहायला मिळते आणि ती आपण विकत घेऊ शकतो, ते पण योग्य दरामध्ये. त्यानंतर आपण आलो आहोत चॉकलेट फॅक्टरीमध्ये. आणि हे इथे तयार झालेले चॉकलेट आपण विकत सुद्धा घेऊ शकतो. आणखी एक गोष्ट इथे आहे, इथे एक छोटासा मॉल आहे जिथे खूप साऱ्या अशा वस्तू आहेत ज्या आपण विकत घेऊ शकतो, ज्या इतर ठिकाणीही मिळतात. तर मित्रांनो, अशी होती टी फॅक्टरी आणि त्याच्यासोबतच त्यांनी चॉकलेट फॅक्टरीसुद्धा इथे खोललेली आहे. तर तिथे जाऊन सुद्धा आपण चॉकलेट विकत घेऊ शकतो जे डार्क चॉकलेट आहेत विदाऊट शुगर. आणि त्याच्या खाली तिथे त्यांनी मॉल तयार केलेला आहे जिथे कपडे तुम्हाला मिळतात, बॅग्स मिळतात, म्हणजे अशा भरपूर वस्तू मिळतात. तर अशा प्रकारे ही फॅक्टरीची व्हिजिट होती. उटीमध्ये आल्यानंतर आपल्याला अशी भरपूर ठिकाणं आहेत, पण जी मोजकीच ठिकाणं आहेत जसं की ही टी फॅक्टरी जे काहीतरी युनिक आहे. तर हे वर्थ नाही आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर बाकीचे गार्डन्स, त्यानंतर उटी लेक आहे तिथे बोटिंग वगैरे केली जाते. तर अशी ठिकाणं आहेत जी आपण पाहू शकतो. इथून जो नजारा दिसतो ना, ह्याच्या प्रेमात कोणीही पडेल. संपूर्ण उटी शहर आपल्या नजरेस पडते. तर मित्रांनो, आपण टी फॅक्टरी बघितली, त्यानंतर आपण आलेलो आहोत. तर हे बोटॅनिकल गार्डन आहे जे उटीमध्ये एक आहे, स्पेशल आहे बघण्यासारखं. तर तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता, इथे भेट देऊ शकता, कारण इथे तुम्हाला वेगवेगळी झाडं बघायला मिळतील. त्यानंतर निलगिरीची मोठी मोठी झाडं आहेत ती बघायला मिळतील. त्यानंतर अनेक अशा देशांमधली जी झाडं आहेत तुम्ही हे येऊन इथे पाहू शकता. बोटॅनिकल गार्डन खूप सुंदर आहे. जर आपण निसर्गप्रेमी असाल तर आपल्यासाठी एक पर्वणीच आहे. तर अशा प्रकारे हे बनवलेलं आहे इथे. झाडांमध्ये त्यांनी आर्किटेक्चर बनवलेलं आहे. त्यानंतर इथे मोठा असा गार्डन आहे तिथे बसून तुम्ही आनंद घेऊ शकता. मधल्या खूप मूवी इथे शूटिंग झालेल्या आहेत. हे गार्डन 1897 मध्ये मार्किस ऑफ ड्युडलने विकसित केलेले 55 एकर मधील पर्यटन स्थळ आहे. इथे दुर्मिळ वनस्पती, फर्न हाऊस आणि 20 दशलक्ष वर्षाची जुने जीवाश्म झाड आहे. मे महिन्यात इथे फ्लॉवर शो असतो.
तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर तुम्हाला इथे बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. ओटीमध्ये आल्यानंतर इथलं निसर्ग आणि इथली हवा हे खूप भारी आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर उटीमध्ये येत असाल तर या गार्डनला भेट नक्की द्या. कारण इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या देशांमध्ये असलेली वनस्पती, औषधी वनस्पती, असे खूप सारी झाडं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथे भेट द्यायला विसरू नका. तर मित्रांनो, हे आहे ओटीमधलं बोटॅनिकल गार्डन. अशा प्रकारे विजिट केल्यानंतर इथे एकदा विजिट करा. तर मित्रांनो, या बोटॅनिकल गार्डनचे जे चार्जेस आहेत ते चार्जेस 100 रुपीज आहेत. जसं की तिथे लिहिलेलं आहे की गव्हर्मेंट बोटॅनिकल गार्डन, पण 100 रुपये हे खूप जास्त होत आहे त्यासाठी. कारण टी फॅक्टरीमध्ये गेलो होतो, तिथे फक्त 20 रुपये चार्जेस होते आणि त्यांनी चहासुद्धा प्यायला दिला. तर चहाची किंमत पकडली तर 10 रुपये होईल. त्यामुळे फक्त त्यांनी 10 रुपये घेतले आणि इथे आल्यानंतर हे 100 रुपये घेतात. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथपर्यंतच ठेवूया आणि भेटूया पुढच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.